तुम्ही दिसूया ना जरा मागे जरा मागे आपण या ठिकाणी एका दिंडीला भेट दिली आहे। या दिंडीचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्यातून जाणून घेऊ की आषाढी एकादशी निमित्त त्यांचा काय उत्साह आहे, काय त्यांच्याकडे ऊर्जा आहे, काय त्यांच्या अडचणी आहेत आणि कसा त्यांचा प्रवास चालू आहे। बोला महाराज, जय हरी विठ्ठल। आमची ही दिंडी जी आहे तर ती संभाजीनगर जिल्ह्यातून ही दिंडी निघालेली आहेत आणि तीन जिल्ह्यामधून तुमचा प्रवास चालू आहे। आजचा आमचा हा 8वा दिवस आहे। गेल्या 8 दिवसापासून ही दिंडी चालू आहे। पाडळीमधील दरेगाव पाडळी हे खुलताबाद तालुका भद्रा मारुतीजवळ हे एक तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये जे दैवत आहे त्या दैवताचं नाव त्या ठिकाणी नरसिंह भगवान आहेत आणि गेल्या 3 जिल्ह्यामधून ही दिंडी जाते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही दिंडी निघालेली आहे। आजचा 8वा दिवस आहे। कुणालाही या ठिकाणी शिनभाग येत नाही। 8वा जरी दिवस असला तरी जसं जसं पंढरपूर जवळ येतं तसं तसं विठुरायाच्या दर्शनाची आस ओढ या ठिकाणी असते। सर्व तहानभूक विसरून ऊन वारा पाऊस सर्व असतो आणि दिंडीमध्ये एक वेगळाच आनंद असतो। गावाकडं घरामध्ये सर्व काही जरी असलं तर त्या वस्तू आपल्याला सुख देणाऱ्या असतात। समाधान देणारं मात्र हे परमार्थ आहे। संतांनी आमच्यासाठी हा सर्व ही सोपी असणारी पाठ या ठिकाणी निर्माण केलेली आहेत। असा सोहळा जगामध्ये कुठेच नाही म्हणून म्हणावं वाटतं जगात भारी आणि पंढरीची वारी। आकाशात तारका दुधात खारका आणि पांडुरंगासारखा देव नाही बरका। खरंच जो अनुभव घेतो त्याला अनुभव येत असतो। वारकरी स्वतः या ठिकाणी अनुभव घेतो। प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो। मनातील तनातील जे विकार असतात ते वारीतून निघून जातात। जसं घर झाडल्यानंतर घर स्वच्छ होतं तसं वारी केल्यानंतर मन हे संसाराच्या चिखलातून त्या ठिकाणी ही वारी म्हणजे हा संसाररूपी चिखल धुण्यासाठी आहे, मनरूपी मळ धुण्यासाठी आहे। प्रत्येकाने वारी केलीच पाहिजे आणि तो अनुभव या ठिकाणी आपण घेतला पाहिजे। सकल संत सर्व संतांनी वारी केली, मग ते निवृत्ती दादा असो, ज्ञानोबा असो, सोपान काका असो, चौघा भावंडांनी मुक्ताईनं सुद्धा वारी केली। सर्व संतांनी वारी केली। एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटी। या दिंडी सोहळ्यामध्ये लहान थोर असा कुठलाच या ठिकाणी भेद राहत नाही। ही वारकऱ्यांची वारी, मानव समाजाची वारी, विश्वासाठी वारी आहेत। प्रत्येक जण या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालाच पाहिजे आणि त्यानं भगवत प्राप्तीचं हे संतांनी निर्माण केलेलं साधन त्यांनी साधना केलीच पाहिजे। आणि
या वारीमध्ये विठ्ठलाचं दर्शन वारी चालू असतानाच होत असतं. जे वारीची सेवा करतात ते पांडुरंग स्वरूप मानून या ठिकाणी सेवा करतात. अनेक भक्तांचं दर्शन, अनेक संतांचं दर्शन या ठिकाणी होत असतं. विविध भाषा, विविध देशातून, विविध वेशातून वारकरी या ठिकाणी चालत असतात. मात्र विठ्ठल मात्र एकच आहे. महाराष्ट्र असो आणि महाराष्ट्राच्या लांब जी राज्य आहेत त्याही राज्यातून वारकरी येतात. विदेशातूनही या ठिकाणी अनेक वारकरी येतात. यावर्षी अद्भुत असं दर्शन सगळ्यांना घडलं. माऊलींचा सोहळा त्याला सुरुवात होत असताना आळंदीमध्ये सर्वत्र पाणी होतं. मुख्य रस्ता पाण्यानं भरला होता. वारीला सुरुवात कसं होईल असं प्रत्येक वारकऱ्याच्या मनात होतं. सतत चालू असलेला पाऊस त्या ठिकाणी आता काय होईल. मात्र जेव्हा माऊलींचं प्रस्थान होण्याची वेळ आली ना, तर ते पाणी पुलाच्या खाली गेलं आणि बरोबर त्या ठिकाणी माऊलींचा हा चमत्कारच म्हणावा आणि त्यांना सर्वांना त्या ठिकाणी माऊलींच्या या शक्तीचं, सामर्थ्याचं दर्शन झालं. आणि पाणी पुलाच्या खाली गेल्यानंतर पाऊस ओसरल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दिंडीला सुरुवात झाली. असं माऊलींना निसर्गही त्या ठिकाणी साथ देतो आणि सर्वत्र ज्यांची पंचभूतावर ज्यांची सत्ता आहे असे माऊली आहेत. समाधी संजीवन हरिपाठ आहे. माऊलींचं सर्वांसाठी ही सोपी असणारी वाट केलेली आहेत. ज्ञानी असेल त्याच्यासाठी अमृतानुभव आहेत आणि साधारण व्यक्तीसाठी हरिपाठ या ठिकाणी आहेत. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. तर असं सर्वांसाठी ही वारी आहे. लहान थोर सर्व वारी या ठिकाणी करतात. काही बालवारकरी असतात, कुणी कळस घेतात, कुणी तुळस घेतात आणि आपापली सेवा, विठ्ठलाची सेवा म्हणून या ठिकाणी करतात. अशी दरवर्षी ही वारी आजता गाजता या ठिकाणी 700 वर्षापासून चालू आहेत. अनेक संतांनी, भगवंतांनी सुद्धा वारी केलेल्या आहेत. आणि आमची ही जी दिंडी आहे ही खुलताबाद तालुक्यातील भद्रा मारुती स्थान या देवस्थानाजवळून ही लक्ष्मी नरसिंह पालखी सोहळा या ठिकाणाहून चालू झाला. गेल्या 9 वर्षापासून हा सोहळा चालू आहे. या दिंडीत जवळजवळ 200-300 वारकरी दरवर्षी येत असतात, चालतात आणि हा आनंद या ठिकाणी घेतात. भजनी मंडळी, प्रासादिक भजनी मंडळ, पाटळी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा दिंडी सोहळा उभा केला. आणि हा दिंडी सोहळा आज थाटामाटामध्ये या रस्त्यानं संभाजीनगर, अहिल्यानगर, मांदळी मार्गे सरळ पुढे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरला या ठिकाणी अशा प्रकारे जात असतो. याही रस्त्यानं अनेक सेवेकरी सेवा करतात. असं वाटतं आपल्या घरातीलच व्यक्ती आहे. विठ्ठलाची आम्ही लेकरे, विठ्ठू गाय आम्ही वासरे. तर सर्व आम्हाला आपल्या लेकराप्रमाणे सेवा करतात. म्हणून लेकरांची सेवा केलीस तू आई, कसं पांग फिडू कसं होऊ उतराई. तुझ्या उपकारा जगी पार नाही, ओवाळीनं जीव माझा सावळे विठाई. असा हा सोहळा अनुपम्य आहे. असा हा सोहळा या भारतभूमीमध्ये असलेल्या संतांच्या महाराष्ट्रातील आहेत. संत या महाराष्ट्रातील संतांसारखे संत जे सर्वांना सारखं वाटप करतात. कुणावरती जसा परमात्मा सगळ्यांना सारखं देतो तसं ही संत मंडळी, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, ही सर्व संत मंडळी यांनी सर्वांसाठी उपकार केलेले आहेत. आणि या उपकारातून इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा विलोक गेला गगनावरी. आज सर्व जग या सोहळ्याकडं एक चांगल्या दृष्टीनं पाहतं आणि याची आज जगाला गरज आहे. माणसाकडं माणुसकीला जागलं पाहिजे.
माणुसकी धर्म या ठिकाणी निभावला पाहिजे. म्हणून या वारी म्हणजे केवळ ज्ञानच नाही, तर या ठिकाणी अनुभूती आहे. जो वारी करतो तो वारकरी होतो. जी दिंडी आहे, पंढरपूर हे दिंडीरवन आहे, आणि जो दिंडीरवनाकडे जातो त्या समाजाला दिंडी समाज म्हटला जातो. आणि योग्य आधार उभा आणि पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. पुंडलिकरायाच्या भक्तीसाठी परमात्मा त्या पंढरपूरला, ज्याला भूवैकुंठ म्हटलं जातं, त्या ठिकाणी तो आला. आणि भगवंतांनी संतांनी तुमच्या आम्हासाठी हा सोहळा या ठिकाणी निर्माण केला. पंढरी निर्माण केले देवे. तर आज ही दिंडी चालत असताना थोडंसं दुपारी जरा ऊन होतं, मात्र या ठिकाणी विठुरायानं सर्वांना सावली केलेली आहेत. आणि पंढरीच्या वारीची मोठी हौस आहे. त्यातमध्ये आज पाऊस आला, त्याच्यामुळं सगळ्यांना थोडी विश्रांती वाटली. आणि सर्व ठिकाणी करूया, कारण पांडुरंग परमात्मा हा शेतकऱ्यांचा देव आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे. पांडुरंगाच्या शेजारी बैलाचं चित्र आहे. कारण पांडुरंग परमात्मा हा गोपाळाचा वेश घेऊन त्या पंढरपूरला गोपाळपूरमध्ये आला होता. म्हणून सर्व वारकरी आपली शेतातील पेरणी करतो आणि पेरणी करून विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतो. अशी त्याची नित्याची वारी असते. तो वारी कधी चुकत नाही. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. तर हा संत संग सर्व काळ आणि या ठिकाणी अखंड नामाचा कल्लोळ या ठिकाणी चालू असतो. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम असं भजन करत, संतांचं भजन करत या ठिकाणी चालत असतो. संतांच्या नामामध्ये मोठा महिमा सांगितला आहे. देवाच्या भजनापेक्षा संतांचं भजन अधिक होत असतं, कारण संतांचं भजन भगवंताला आवडतं. म्हणून या ठिकाणी सर्व दिंडी सोहळ्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम अशा प्रकारचं भजन या ठिकाणी अखंडपणे चालू असतं. सकाळी उठल्यापासून ब्रह्ममुहूर्तामध्ये 3:30-4 वाजता ही वारकरी मंडळी उठतात. प्रातर्विधीनंतर लगेच स्नान संध्या करून स्वतः गोपीचंदन लावून, गुलाल बुक्का, अष्टगंध लावून या ठिकाणी मार्गस्थ होतो. सकाळी हरिपाठ, सकाळी काकड्याला आरंभ होतो. काकड्यामध्ये काकड आरती होते. काकड आरतीनंतर भोपाळी होते. भोपाळीमध्ये काकड आरती झाल्यानंतर मग पुढील अभंग संतांचे गायला जातात, ज्यामध्ये अनेक प्रकरण संतांनी सांगितले आहेत. जोगी हे प्रकरण आहे, जात, मुका, पहिरा असे अनेक अभंग गात गात त्यानंतर सायंकाळची वेळ होतात. 4-5 नंतर पुन्हा हरिपाठाला सुरुवात होते. आणि हरिपाठ करत आपल्या स्थानावरती ज्या ठिकाणी व्यवस्था असेल त्या ठिकाणी सर्व दिंडी जाते. त्या ठिकाणी गेल्यानंतर हरिपाठ, आरती आणि भोजन होऊन भजन करत करत ही मंडळी पुन्हा या ठिकाणी झोपी जातात. आणि पुन्हा सकाळी उठल्यानंतर असा हा 20-22 दिवसाचा प्रवास वारकरी दरवर्षी करत असतात. आणि याही वर्षी त्या ठिकाणी ही दिंडी सोहळा चालू आहे. आम्ही आता पंढरपूरच्या अर्ध्या रस्त्यावरती इथपर्यंत आलो आहोत. पुढचा प्रवास इथून पुढे अजून या ठिकाणी सुंदर होतो. आणि या ठिकाणी 6 पदरी रस्ता आहे, कोणाला कुठलाही त्रास होत नाही. रस्त्यानं वारकऱ्यांची सेवा सर्व करतात, त्यामुळे कुठली अडचण येत नाही. विठुनामाच्या गजरामध्ये हा सोहळा या ठिकाणी चालू असतो. अजून बरीच माहिती या ठिकाणी देता येईल. बऱ्याच वेळ या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी संवाददाते जे आहेत, संवादकर्ते जे आहेत, ज्यांच्याशी आम्ही संवाद करत आहोत,
सर्व महाराष्ट्रभर ज्या ही माहिती पसरत आहे त्यांचे या ठिकाणी धन्यवाद. जसं झाडाखाली बी पडतं, मात्र वारा काय करतो, ते बी दूर घेऊन जातो आणि तिथेही झाडं उगत असतात. तसं वार्ताहर, संवाददाते या ठिकाणी ही दिंडी सर्वत्र पोहोचवतात, जगभर पोहोचवतात. त्यांच्या कार्याला सुद्धा या ठिकाणी आम्ही नमन करतो. त्यांना पुनश्च या ठिकाणी जय हरी, जय हरी. जय हरी.